हाय, शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इथे चहा बनवते. नुसता चहा नाही, मसाले चहा बनवते. तर चला बनवायला सुरुवात करूयात. मसाले चहा बनवण्यासाठी मी इथे काही मसाले घेतलेले आहेत. हे मसाले कोणते व किती प्रमाणात घ्यायचे ते मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्या अगोदर मी गॅसवर पॅन ठेवते. गॅसवर पॅन ठेवलाय. पॅन मध्ये हे सर्व मसाले आपल्याला भाजायचे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायचे. आता या पॅन मध्ये मी 10 ग्रॅम एवढी हिरवी वेलची टाकते. त्यातच एक दालचिनीचा तुकडा, 3 काळ्या मोठ्या वेलच्या, 5-6 लवंग, जायफळ आणि सुंठ घेतलं. सुंठ नसेल तर जेव्हा आपण चहा बनवू ना तेव्हा त्यामध्ये थोडंसं अद्रक टेचून टाकायचं तरीही चालते. ह्या मसाल्यांना आपल्याला मिनिटभर परतायचे, जास्त परतायचं नाही. स्लो गॅसवर मसाले परतून झालेत. आता हे मसाले आपल्याला थंड करायला ठेवायचे. थंड झालेले हे मसाले मिक्सरच्या या भांड्यामध्ये काढलेत. आता याला आपण बारीक वाटून घेऊयात. हा आपला चहाचा मसाला तयार झालाय. याला मी एका हवाबंद छोट्या बरणीमध्ये काढते. या मसाल्यापासूनच मी आता मसाले चहा बनवणार आहे. तर हा मी 4 जणांसाठी चहा बनवते. त्यासाठी मी इथे पाव लिटर दूध गरम करायला ठेवलंय. दुसऱ्या पॅनमध्ये अर्धा ग्लास पाणी, 2 चमचे चहापत्ती आणि आपल्याला जेवढी साखर लागते, म्हणजेच जेवढा चहा आपल्याला गोड हवाय तेवढी साखर टाकायचे. मी इथे 3 चमचे एवढी साखर टाकलेली आहे. चहाला चांगली उकळी येऊ द्यायचे. चहाला जास्त वेळ उकळवायचं नाही, कारण चहामधल्या कॅफीनमुळे ना आपल्याला मग नंतर झोप येत नाही किंवा आपल्याला अपचय वगैरेचा त्रास उद्भवतो. चहाला चांगली उकळी आली की आपण जे दूध गरम करायला ठेवलं होतं ते दूध या उकळत्या चहामध्ये ओतायचे. दूध ओतल्यानंतर 2 मिनिटे चहा उकळायचा. चहा चांगला उकळला की मग यामध्ये लास्टला आपल्याला चहा मसाला टाकायचा आहे. चहा मसाला टाकल्यानंतर मिनिटभर चहा उकळवायचा. तुम्ही पाहू शकता चहा किती घट्ट झाला आणि कलर देखील भारी आलेला आहे. या चहाचा आरोमा देखील खूप भारी येतो. तुम्ही जर काळा चहा पीत असाल तर काळ्या चहामध्ये देखील हा मसाला आपण वापरू शकतो. जर आपण 2 लोकांसाठी चहा बनवत असू, म्हणजे काळा चहा बनवत असू, तर त्यामध्ये 2 चिमूट एवढा हा चहा मसाला टाकायचा. काळा चहा देखील भारी लागतो, त्याचा आरोमा छान येतो. तर इथे आपला हा चहा तयार आहे. तो मी या कपबशीमध्ये काढते. तयार झाला इथे आपला हा कडक मसाले चहा. तुम्हाला पण जर तलब झाली असेल चहाची तर एकदा हा चहा तुम्ही देखील बनवून बघा आणि तुम्हाला हा चहा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका.